अब्दुल्लाट, दानोळी, उदगाव, नांदणी गावात सर्वाधिक मतदान केंद्रे, तालुक्यात 232 केंद्र, जास्त मतदान असलेल्या गावावर राजकीय पक्षांचे लक्ष। शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी तिरंगी लढत सुरू आहे। राजश्री शाहू आघाडी, भाजप व महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होतीये। तालुक्यातील दानोळी 10, अब्दुल्लाट 12, नांदणी 12 तर उदगाव 10 या गावात सर्वाधिक मतदान केंद्र आहेत। त्यामुळे मोठ्या गावात राजकीय पक्षांचं विशेष लक्ष असून जाहीर सभा घेऊन जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे। शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। तालुक्यात एकूण 232 मतदान केंद्र असून मतदार अंतिम यादी पूर्ण करण्यात आली आहे। टपाली मतदानाचे व मतमोजणीसाठी लागणारी साहित्यांची जुळवाजुळव सुरू आहे। तालुक्यात उदगाव, आलास, दत्तवाड, अब्दुल्लाट, यड्राव, नांदणी व दानोळी ही 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक होतीये। निवडणुकीसाठी 66 उमेदवार रिंगणात असून सर्वांनीच प्रचाराचा धडाका लावलाय। तालुक्यातील मोठी मतदार संख्या असलेल्या गावात विशेष लक्ष देऊन मतदान केंद्र वाढवण्यात आली आहेत। अब्दुल्लाट 13,414, नांदणी 12,370, उदगाव 10,982 तर दानोळीमध्ये 11,635 मतदार संख्या असून 10,000पेक्षा जास्त मतदान असलेली ही गावं आहेत। त्यामुळे या गावातील आपलं राजकीय प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी नेत्यांकडून धडपड सुरू आहे। नांदणीमध्ये स्वाभिमानीचे मोठे प्राबल्य आहे, मात्र नुकतेच सागर शंभू शेटे हे यड्रावकर गटात प्रवेश केल्यानं स्वाभिमानीला याचा किती फटका बसतो हे पाहावं लागणार आहे। तसेच उदगावमध्ये सावकार मादनाईक यांना मानणारा मोठा गट असून या ठिकाणीच मताधिक्य घेण्यावरच जास्त भर आहे। दानोळी इथं स्वाभिमानीचा बालेकिल्ला असून तो टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा कस लागणार असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। अब्दुल्लाट गावात भाजप व राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं वर्चस्व आहे, त्यामुळे त्यांना हा गड राखण्यासाठी महायुती एकत्र करणं गरजेचं आहे। तसेच कोतळी 6,908, यड्राव 7,471, दत्तवाड 7,852 तर टाकवडे 7,001 या गावात मतदार संख्या आहे। या गावावरही निवडणुकीचे राजकीय गणित अवलंबून आहे, त्यामुळे नेत्यांनी गट्टा मतदान मिळावं यासाठी मोठ्या गावांवर लक्ष केंद्रित करून प्रचाराची यंत्रणा गतिमान केली आहे।